चला अरे आईस्क्रीम घ्या ना, व्हॅनिला घ्या ना, बटरस्कॉच चॉकलेट आणि लिची आणि पाइनएप्पल पण घ्या ना. ए पहले खेलो बाद में ले लो, खेलने का मजा लेने के बाद बाद में आईस्क्रीम खा लो. कशाला नवीन पोरांना आणतोस? तो गिटारवाला बघ मीटर मध्ये वाजवतच नाही आहे. अरे तू थोडा बेटर गा ना. तर नमस्कार, माझा स्टॉल आहे तीर्थरूप आईस्क्रीम. म्हणजे माझ्या ना स्टॉलची खासियत आहे खूप. मी मुलांना असं सहज आईस्क्रीम नाही देत, त्यांना आधी खेळवतो, त्यांना खूप मजा देतो आणि मग आईस्क्रीम देतो. म्हणजे माझे ना व्हिडिओ असं सगळे इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. मी खूप लाडका आहे माहिती आहे मुलांचा, सगळ्यांचा लाडका आहे. आला हो काका, आला हो काका, आला 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 आला. ए बाळा, ए बाळा, ए बाळा, ती द्राक्ष खाऊन तरी टाक, नाही तर चिरडतील ती. बाल आलं, बालाला आईस्क्रीम पाहिजे, खाऊ पाहिजे, बालत तर नातत नातत आलं, काय पाहिजे तालाला. काका तुम्ही बोबडे आहे काय? बोल बाळा काय पाहिजे? मेथीची जोडी. ए एडी, मेथीची जोडी नाही, आता आपली जोडी. पहिल्यांदाच कॅप्टन झालाय, जास्त उडू नको, कधी बोट बुडेल. कोणता फ्लेवर देऊ? व्हॅनिला देऊ? वहिनीला नको, दादा वहिनीला रोज देतो आईस्क्रीम खायला. अगं वहिनीला नाही ग, व्हॅनिला. व्हॅनिल मग हे बघ इकडे, हे बघ, पांढरा देऊ, काळा देऊ, चॉकलेट देऊ, हा ब्लॅक, काय कोणता कोणता देऊ? बोल बोल. का नाही, ह्यो द्या, काळा द्या, पिवळा द्या, पांढरा द्या. आता मिक्सर देऊ, सगळं पाहिजे. सगळं आता पाहिजे. देणार एकदम म्हणजे असं एकच दमात देऊन टाकावं. आईस्क्रीम. ये ये घे ना, द्या ना. ये घे घे. ये पहले खेलो बाद में ले लो, द्या ना. खेलने का मजा पूरा लेने के बाद आइसक्रीम खा लो. द्या ना. घे ना, द्या ना. घे घे आइसक्रीम घे. द्या ना. घे ना आइसक्रीम घे. असं काय करताय घे ना, ये ना. Direct देऊन टाका. नाही नाही, घे ना, हे घे. देऊन टाका. पहिला खेळावं लागणार. घे ना, देऊन टाका. घे ना आइसक्रीम घे. देऊन टाका. घे 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 ना, घे. ए बाळा, ए तू काय कावळा खाल्लायस? मला आईस्क्रीम दे, नाही तर मला रडू फुटतं. नाही नाही, मी देणार बाळा, आईस्क्रीम देणार. मला आईस्क्रीम पाहिजे म्हणून. देणार हे बघ बाळा, ऐक ऐक ऐक, आपल्या स्टॉलची कॅप्शन काय? पहिले खेलो बाद में ले लो. असं. एक काम कर, तू एखादं गाणं गा, त्याच्यावर डान्स कर, मग मी तुला आईस्क्रीम देणार. मी गाणं गाणार. हा. मग ही पोरगी बिचारी आली, ती आजच ती काय करणार? बिचारीचं आता कुठं करिअर सुरू होते. तिला बघू त्यांच्या जागी बसवू. आणि मग ते काय त्यांचं करणार? नको टेन्शन घेऊस, त्यांच्याकडे लय काम आहेत. मग ते इथं काय करीत आहेत? सांगा ना, ते इथं काय करीत आहेत? अगं ते सांगा ना, ते इथं काय करीत आहेत? अगं सांग मला. अगं, त्यांचं जाऊ दे, आपलं बघ. पावसाळा सुरू झाला की स्किटवाल्यांच्या सुपाऱ्या बंद होतात, हप्ते भरायचे वांदे होतात. माझं क्लिअर. तुझं काय, तुझंच बोलतोय. व्हेंटिलेटर करून आले तरी स्किटच करते. अगं स्किट बंद झाली ना, तुला व्हेंटिलेटर जायची वेळ येईल. नाही नाही, आधी डान्स करून दाखव. डान्स एक काम कर, कुठल्या तरी पक्षावर डान्स कर. चालेल. मग आमच्या गावचे आमदार आहेत ना, त्यांच्या पक्षावर डान्स करते. नाही. पक्ष म्हणजे पक्ष नाही का, पक्षी. बर्ड्स बर्ड्स. पक्षी पक्षी. चालेल चालेल. पक्षी 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 पक्षी. कुत्रा झाला. कुत्र्याला शेपूट राहते ना, पक्षाला पण शेपूट राहते. पक्षाला पण शेपूट राहते, पण पक्षाला पंख पण राहते. मग कुत्र्याला पंख नसतात. नसतात. कुत्र्याला पंख असते तर कुत्री उडाली असती. मग सकाळी
मॉर्निंग वॉकला कुतारडा नाश्ता घेऊन फिरायला. डान्स डान्स डान्स. पक्षी 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 कुठला पक्षी, बरं? पक्षी. हा, आठवलं. आठवलं हा चल. आणि शिकाऱ्याच्या हातामधून काय? शिकाऱ्याच्या हातामधून पिंजऱ्याची ए. साठला. ए बाळा ए ए ए तुझी चिमणी उराली ए नाही तुझी चिमणी उराली माझा पोपट पिसाटला. माझा पोपट पिसाटला. ए बा ए ओय द्राक्ष द्राक्ष काय चाललंय? पोपट पिसाटला. पोपट आणि तू कशाला पिसटलेलास? थांब ती ऐकत नाही तू तरी ऐक. पक्षी पक्षी पोपट पिसटलं वगैरे नाही. पण आम्हाला पक्षी आहे म्हणजे शिकवलं आमच्या बाईंनी. पोपट हा पक्षी आहे. हा. पोपट म्हणजे कॅरो. पॅरट नाही ग पॅरट 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 पॅरट. आता मी नाचले हा हा देणार आईस्क्रीम देणार यो, मला यो. आईस्क्रीम flavor. मला आईस्क्रीम देणार बहिणीला टकटक माकड मला आईस्क्रीम. हे ग. ह्याच्यातली आईस्क्रीम कुठं गेली? तू आईस्क्रीम तर इथे आहे. द्या ना नाही ना द्या. पहिले खेलो बाद में ले लो. गे ना ए बाळा ए काय करते ए काय करते तू ए तुझ्या ताटामध्ये माती नाही टाकायची आईस्क्रीम आहे तू ठेव तू ठेव ती ए, बघ, तू ice cream. ठेव. आधी तू ठेव. तू ठेव ना तू ठेव म्हणलं ना. ठेवलं ठेवलं नाही तर- नाही नाही ठेवलं ठेवलं तो आण तिकडं कर. ठेवलं तो हा आण. हा हा काय येडी आहेस का येडी आहेस हा आईस्क्रीम वर माती टाकत होतीस मूर्ख कुठची हा काय करतेस कुठे झाली हा? पैसे कोण देणार पैसे कसले पैसे? कसले पैसे म्हणजे हे आईस्क्रीम खातेस ना कोण मध्ये ते पैसे कोण देणार किती झाले? किती झाले 100 पैसे दे ना हा काय दे ना पैसे दे पैसे दे हा. हा. पहले खेलो बाद में ले लो पैसे लेने का आएगा मजा. पहले खेलो बाद में ले लो पैसे लेने का आएगा मजा. पैशांची नाही खेळायचं पैशांची मस्करी नाही करायची हे तुम्ही तुमच्या मुलांना जाऊन सांगा. दे ना बाय ले लो पैसे लिलू बदली दे ना मी दिलं ना आईस्क्रीम आता चला नाचून दाखवा. नाचून दाखवा. अगं, मला कुठे या करू नका नाचून दाखवा. नाचून दाखवा. मला कसं नाचवलं आता तुम्ही नाच. अगं पण मला नाही येत नाचतो नाचतो थांब नाचतो ए ढोल ढोल या ढोलाला ना चांगला रिमटवून काढला पाहिजे होता आई बापांनी. आता मी जो डान्स सांगन त्याच्यावर टेप करायच्या आणि तशा टेप करायच्या. पण मीच हा हे बघा मग बघा खाली तर नाही. मग माती टाकून नाही, नाही. तिथं ठेवा नीट. हा बीड़ी जलैले जिगर से पिया जिगर मा बड़ी आग निंग नांग निंग निंग नांग निंग निंग नांग निंग निंग. नाचा मला नाचा. नाही जमणार आहे नाचा नाही तर चालेल. करतो माती टाक. नाही करतो काय ते बीड़ी जलैले पिढी जलैले काका कंबर हलवा कंबर. तुम्ही सगळं अंग हलवताय. कंबर हलवायची हे काय कंबर. कंबर झालं होतं पिढी जलैले काका कंबर हलवायची. नाही हलवत. नीट हलवा. हा पिढी जलैले काका तुम्ही मनात ना कंबर हलवताय. लोकांना तर दिसली पाहिजे. काका तुमचं काय झालंय माहितीये का? काय? तुमच्या अवयवांची ना गिचमिडी होऊन गेली सगळी. गिचमिडी होऊन गेले म्हणजे पाय संपले की डायरेक्ट पॉट सुरू होतंय तुमचं. तुम्हाला वेगळी अशी कंबरच राहिलेली नाही. तुमच्या अवयवांचा आईस्क्रीम सारखा
कसाटा झालाय कसाटा. कंबर. अरे मी गेल्या कित्येक महिन्यात माझी कंबर बघितलेली आठवतच नाही मला. तेच तुमची कंबर हडप झाली. मी नाचन सांग. आता मी सांगते तसं नाचा. हा. बीडी जलाइले बीडी जलाइले, जिगर से दिया जिगर मा ओ नाच की ती. हा? नाचू. कुठं नाचले? अहो तुम्ही एवढं थकले लोकांना वाटल मधला डान्स कापून टाकला का काय? पुरा नाचा. नाचलो ना पुरा आता. नाचा नाही तर मग माती. दे ना पैसे. आता नाचलो ना आता मी. दे ना किती. दे ना मला पैसे. दे ना. नाचलो. चकवणार नाही ना नक्की? तुमची गळ्या शपथ गळ्याची पण गिचमिडी होऊन गेली. पैसे दे. हे बघा चकवायचं नाही. नाही हो. बघा. यो, 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 यो. हाय हाय. यो. या! चाल, वाट. यव्वा जादू. पैसे कुठे गेले? पैसे नाही इथे. पैसे कुठे गेले? हा लाज वाटते का लाज? बारक्या पोरांना छळता काय तुम्ही? अगं हा? आम्ही कुठे त्यांना मजा येते. मी छळत नाही. त्यांना मजा नाही तुम्हाला मजा येते ढोल्या. हा? लाज वाटते का? तुम्हाला मजा येते त्या व्हिडिओ बनवणाऱ्यांना मजा येते. मला सगळं माहितीये. मी छोटी नाही राहिले मोठे झाले. मी सगळे व्हिडिओ बघते. हा परत जर का लहान पोरांना छळलं नाही तर मग डायरेक्ट नाही नाही नाही. हे घ्या. हा. हा ये पहले खेलो काय? कुछ मत खेलो डायरेक्ट एक्शन अरे शिंच्या आमच्याकडे कसली प्रवेश फी मागतोयस? अरे आमच्या पूर्वजांनी बांधलेल्या वाड्यामध्ये यायला आमच्याकडेच प्रवेश फी मागतोयस? अजिबात देणार नाहीये. अरे पुण्याची अस्मिता जपणारा हा शेवटचा पुणेकर आहे. व्हॉट हॅपन ग्रँडपा? अरे आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या या शनिवार वाड्यामध्ये यायला आपल्याकडेच प्रवेश फी मागतो तो. जाऊ दे ना. वाव ग्रँडपा व्हॉट अ लवली प्लेस. मग? आय लाईक इट. ग्रँडपा हा. वन सेल्फी हा. मेकअप आउट ना. नाही नाही मी वैचारिक मुद्रा करणार. ओके. यू सो स्वीट ग्रँडपा. ग्रँडपा का? हे खरंच आपल्या पूर्वजांनी बांधलंय? मग म्हणजे काय? पण इकडे नुसतं भिंती का बांधून ठेवल्यात? 2 रूम्स तरी बांधायच्या की. अगं छबूकडे 2 खोल्यांचं काय घेऊन बसलीस? इथे 7 मजली महाल होता. महाल 7 फ्लोअर्स. होय. आणि त्याच्या पुढे अशी 1000 कारंजी होती जी थुई 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 ती नाचायची. अगं आपल्या या इतिहासामध्ये शनिवार वाड्याला केवढे अनन्यसाधारण महत्व आहे तुला माहिती आहे? मग तुला सांगतो छबूकडे, या वाड्यातल्या प्रत्येक दगडाला पेशव्यांचा परिसर स्पर्शच लाभला आहे असेच वाटते. मग वाव. अगं पुणेरी संस्कृतीचा मानबिंदू आहे आपला शनिवार वाडा. आणि या वास्तूचा सुवर्ण इतिहास तुझं कळावा म्हणून तर तुला इथे घेऊन आलो आहे. आपण इथे कुठे आहे वाडा? वाडा नसला तरी इथे वाडा होता आणि तो पाहायचा. ही जी काही तटबंदी दिसते ती काही उरलेल्या दगडातनं बांधलेली नाही आहे. आणि बाहेर जो काही नक्षीकाम केलेला दरवाजा दिसतोय तो पेशव्यांना वेळ जात नव्हता म्हणून स्वतःच्या हाताने कोरीत बसले नव्हते ते. ओ ग्रँडपा तिकडे त्या दरवाजावर असे आयनचे मोठे मोठे एरोज का करून ठेवले तो? अगं हत्तीच्या बळाने जर का दरवाजा उघडण्याचा यत्न केला तर हत्तीच्या गंडस्थळावरती प्रहार होऊन तो जखमी व्हावा म्हणून. व्हॉट इज दिस गडस्थळ? गडस्थळ नव्हे ग, गंडस्थळ. गंडस्थळ कुठं असतं पण ते? कपाळात. What? कपाळावर. हा. म्हणजे कसे आहे, हत्तीचे जे विशाल कपाळ असते की नाही हा. त्यास गंडस्थळ असे म्हणतात. ओके. आणि मानवी देहामध्ये नाकाच्या वर आणि केसांच्या खाली 4 बोटांची जी जागा असते त्यास कपाळ असे म्हणतात. वा वा. आणि तेच वाढले तर त्याला टक्कल असे म्हणतात. ओ ग्रँडपा मला एक गोष्ट सांगा. काय? तिकडे ऑलरेडी त्यांनी असा मोठा
मोठा असा बिग दरवाजा करून ठेवलाय ना, हो, महाद्वार. मग आणखीन एक असा स्मॉल दरवाजा का केला हो त्यांनी? अगं बछडे, त्यास दिंडी दरवाजा असे म्हणतात. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे गांधीजी इथे आले होते. गांधीजींचा आणि पेशव्यांचा काय संबंध इथे? मी वाचलंय बुक मध्ये. काय वाचलंय? गांधीजींनी दिंडी यात्रा काढली होती ना. अगं छबूकडे, गांधीजींनी ती अशी दिंडी यात्रा नव्हती काढलेली, मग? त्यांनी ती अशी दांडी यात्रा काढली होती. ओके. दांडी. दांडी आणि दिंडी याच्यामध्ये फरक आहे. हा. त्या व्याकरणामध्ये काना, मात्रा, वेलांटी, उकार, रफार ही जी काही चिन्ह दिली आहेत ना, ती चित्रकलेसाठी नव्हे दिलेली. वाक्य रचना करताना त्याचा उपयोग करायचा असतो अधेमध्ये. या. मग दिंडी दरवाजा म्हणतात त्या. Yes, त्यातून yes. अनेक माणसं आत बाहेर ये जा करीत असतात. अहो पण मग त्या मोठ्या दरवाजामधनं का नाही आत बाहेर करत माणसं? अगं त्याच्यातून हत्ती घोडे बाहेर आत ये करत असतात ना. हा. हा. पेशव्यांच्या हत्तीसाठी तो दरवाजा उघडला जातो. हा, म्हणजे पेशव्यांचे हत्ती इथे राहायचे. मग पेशवे कुठे राहायचे? हत्तीवर What? असे अंबारीत मुटकुळ करून राहायचे शरीराचं. How it's possible? हत्तीवर असं मुटकुळं करून how it's possible, अगं मग grandpa? तेच सांगतोय तुला, हत्तीवर कसे राहतील ते? हा. पेशवे हत्तीवरून इथे यायचे, उतरायचे आणि सरळ राजा दरबारात निघून जायचे. ओके ओके, म्हणजे वॅले पार्किंग. पेशव्यांच्या काळात व्हॅले पार्किंग होतं का? नव्हतं. मग अगं समस्त पुणेच त्यांचे, त्यांनी कुठेही हत्ती लावला असताना पार्किंगला. असं कसं कुठे हत्ती लावतील पार्किंगला? का नाही लावणार? आरटीओ वाले त्यांचा टो करून तो हत्ती घेऊन गेले असते की. अगं बाळा, त्या काळात कुठले आले आरटीओ? नव्हतं का? कसे असेल? आणि तुझ्या लघुत्तम बुद्धीप्रमाणे जर का जरी आरटीओ असते हा. तर ते हत्तीला टो करून कसे घेऊन गेले असते? का? हत्तीला टो करताना जर का हत्तीने त्याच्या स्टो खाली त्यांना चिरडले तर? यू आर राईट. यू आर राईट. येस. अगं हत्ती आणि घोड्यांचा फक्त वाहनासारखा ते वापर करायचे. अच्छा, कळले कळले कळले. खरं तर आहे ना, तुला ना इतिहासच कळलेला नाहीये. आ, हा, तुला इथे शनिवार वाडा दाखवण्याआधी आहे ना, या शनिवार वाड्याचा समग्र इतिहास वाचून दाखवायला हवा होता. Yes. तुला सांगतो छबूकडे, या शनिवार वाड्यामध्ये आपल्या पूर्वजांचे आवाज मला आजही ऐकू येतात. हो, मला तर कधीपासून ऐकू येत आहेत. तुला तुला आपल्या पूर्वजांचे आवाज ऐकू येत आहेत? काय काय म्हणतात ते? अरे ते आपल्या पूर्वजांचे आवाज नाहीये, ते बाहेर वाड्या बाहेरचे परप्रांतीय फेरीवाले बसलेत ना, त्यांचे आवाज येत नाही. यांसही एक अक्कल नाहीये. अरे शनिवार वाडा तरी सोडा रे निदान. शनिवार वाड्याच्या तटबंदीला खिळे ठोकून त्यावर कपडे लटकून विक्री करतात ते. मला कधीपासून भूक लागली, आपण ती भेळ खाऊया ना. ओ भेळवाले भैया, ए गप. एक भेळ दे ना मुझे. गप्पे, अशा ऐतिहासिक ठिकाणी भेळ खातीयस? या भेळ खाण्याच्या कृतीचा मी जाहीर निषेध करतो. करा, चालेल, तुम्ही नका खाऊ, मी खाते. एक क्षण इकडे ये ग जरा. काय झालं आता? त्या भेळवाल्याची जरा खरडपट्टी काढतो. ए ए ए भेळवाले, इधर बघो जरा. काय रे, तुमको लाज वाटती है कि नहीं है? हाँ? अरे ऐतिहासिक वास्तु के सामने भेड़ बिकते हो उभे रहा के? अरे ऐसा कुछ होता है क्या? मेरे बाजू वाले लेले ने मेरे को सांगा है कि तुम सादड़ ले सादड़ ले मुरमुरे डाल के भेड़ बनवते हो, आणि बनव्या तो बनव्या उसमें फरसाण के नाम पे फक्त शेवच टाकते. हाँ, ऐसे फसवणे का नहीं है, हमारे पुणेकर को सांगून ठेवते हैं. अरे भेळ विकने के बजाय जरा आळूवडी विको, काकरवडी विको, सुरळी की वडी विको. अरे नहीं तो नहीं, कोथिंबीर वडी तो विको. काय चालू तुमचं? ओ भेल वाले भैया, इनको इग्नोर करना और मेरे लिए एक स्पेशल भेल बनाना. नाही खायची, आधी आपण वाड्याचा इतिहास ऐकायचा. अगं असं काय करते छबूकडे? या शनिवार वाड्यामध्ये कितीतरी मनसुबे रचले गेले, कितीतरी विजयोत्सव साजरे केले गेले. तुला सांगतो कितीतरी पराक्रम झालेत या शनिवार वाड्यामध्ये. हा, फक्त ती एक गृहकलहाची काळी रात्र जर का आली नसती तर ही कथा काहीतरी वेगळीच असते. तुला सांगतो त्या काळातला शनिवार वाडा काळोखी रात्र होती. राघोबा दादांनी गारद्यांना संदेश पाठवला रात्रीचा. गुड नाईट. गुड नाईट. रात्र झाली होती ना. अगं ते राघोबा दादा काय त्या गार्डनच्या व्हॉट्सअपचे ऍडमिन होते का गुड नाईट पाठवायला?
त्या राघोबा दादांनी त्या गार्द्यांना खलिता पाठवला. त्याच्यामध्ये लिहिले होते की नारायणरावांना धरावे. आपल्या आनंदीबाईंनी त्या खलित्यामध्ये धचा मा केला आणि नारायणरावांना धरावेच्या ऐवजी मारावे असा संदेश पोचला. ओ माय म्हणून ते गॉड. सगळे गार्दी त्या नारायणरावांना शोधायला लागले. याचा अंदाज नारायणरावांना आला. नारायणराव सैरावाला इकडे पळू लागले, तिकडे पळू लागले. इकडे गार्दी, तिकडे गार्दी, सगळीकडे गार्द्यांची गर्दीच गर्दी. म्हणून प्राण वाचवण्यासाठी त्यांनी काकांना हाक मारली, काका मला वाचवा, काका मला वाचवा. पण सगळ्या गोष्टी व्यर्थ ठरल्या आणि शेवटी त्या गार्द्यांनी त्यांच्यावर वार केले आणि हा पेशव्यांचा तेजपुंज शिलेदार शेवटी धारातीर्थी कोसळला. ग्रँडपा, ग्रँडपा, ग्रँडपा गेले वाटतं. हॅलो ग्रॅनी, 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 ग्रँडपा गेले काय? घरी हापूस आंब्यांचा रस केलास? आंब्यांचा रस त्याला वाट्या भरायला सांगा म्हणावं त्यांना. अहो पण तुम्ही तर गेला होता ना. गेलो नव्हतो. तुझी इतिहासातली रुची ऐकली आणि भोवळ येऊन पडलो होतो. मला सांगा ना इतिहास. अगं हे रया गेलेले वाडे, हे गड किल्ले यांच्या पराक्रमाची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. फार फार तर तुम्ही काय करू शकता, या वाड्यांचे रिसॉर्ट्स कसे होतील, यांची हॉटेल्स कशी होतील हाच विचार करणार तुम्ही. मग ही संस्कृती कोण जपणार? हा, हे गड किल्ले यांचं जतन कोण करणार? अगं हे आपल्याला बनवता येऊ शकत नाही, पण निदान आपण त्याचं जतन तरी करू शकतो. आपल्या पूर्वजांनी हा ठेवा आपल्यापर्यंत पोचवला. आता मी माझ्याकडनं तुझ्यापर्यंत पोचवतोय आणि मग तुझ्याकडनं तो पुढच्या पिढीला जायला नको. हो ग्रँडपा. मग? पण ग्रँडपा हा? आपण आता जायचं का आंब्याचा रस खायला? म्हणजे काय, वाट्या तयार करायला सांगता ना, साजूक तूप घालून खाऊयात आपण. चला. जाता जाता कलह म्हणून दाखव बरं. चला, चला. अहो बाई काय करताय? पाणी गळतंय. अहो, तुम्ही ती शेड एवढीच आहे, एवढीशीच जागा आहे ती. तुम्ही इथे उभे राहा. काय चाललंय यांचं? पाणी गळतंय. पाणी गळतंय. आ? पाणी गळतंय ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथेच आहे. बाई पाऊस पडतोय, पाणीच येणार, लिंबू सरबत नाही येणार. बाई हसला तर तुमचं लिंबू सरबत उडालो सगळं. इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. पडला सावकाश. भिजला असेल. ओ हा प्रिया. हा अगं नाही, तो पाऊस पडतोय, जरा उशीर होईल. टिप टिप नाही, नाही. बरसा पाणी. मी निघालोय, ऑफिस मधून निघालोय. हा थोडासा उशीर. प्रिया अगं काय झालं, मला टॅक्सी. आग लगी तो. बाई मी बाई बोलतोय. अगं प्रिया बाई, फोन चालू आहे, फोन. रोमॅन्टिक वातावरण. नको, पण फोन चालू आहे ना माझा. Sorry, sorry. प्लीज. हा हॅलो. हा ग प्रिया, अगं पाऊस पडतो तर माझ्या हातात आहे का ते? अशी काय करतेस तू? अगं रिक्षा नाही मिळत आहे माझा. एक सेकंड बाई, काय आलं, थंडी वाजते? टिंग टिडिडिडिडिंग. हॅलो. हा अगं प्रिया, अगं आता माझ्या हातात आहे का पाऊस? मी पाडतो का वरतून? अगं नाही, माझं ऐक. हा मी बघतो, टॅक्सी रिक्षा काही मिळत नाहीये, मी येतो. येस येस. थँक्यू थँक्यू. हा हा इट्स ओके. पडला असता तर मग. अगं मी प्रिया थँक्यू सो मच. बाईने गिफ्ट हा, ठीक केलाय आहे ठीक आहे. अगं प्रिया मी मागच्या थँक्यू खरंच थँक्यू. एवढं मागत पडलं असतं मला तर विसरून गेले असते अशीच. प्रिया अगं Thank you. बाई इट्स ओके, इट्स ओके. हा नाक नाही पडलंय, रुमालच पडलंय. बाई प्लीज हसू नका, खूप वाईट हसता तुम्ही, प्लीज. हॅलो. हा अगं नाही नाही, सुनीता कुठून आली मध्ये? सुनीता नाहीये. अगं सुनीता नाहीये सोबत. आज रपट जाई तो हमें ना प्रिया माझं ऐका ना. उठाइयो. अगं प्रिया, अगं हमें तसं जो उठाइयो तो खुद भी फिसल बाई. जाए. ओ, बाई काय करताय? मी फिसल गयो. वा वा. तर नीट उभा राहा ना.
पाऊस तुमचं काय चाललंय मध्ये यार? गाणी सुचतायत. हॅलो. अगं मी नाहीये, सुनीता नाही, आज सुनीता ऑफिस सोडून गेली. हॅलो. शाळेला का प्रिया गर्लफ्रेंड वाटतं तुमची. बायको आहे माझी, बायको. हा बायको आहे. सुनीता गर्लफ्रेंड वाटतं तुमची. हा तुम्हाला काय करायचं? दोन तुम्हाला काय करायचं? गप्प बसा ना, आपलं काम करा ना. सॉरी. हॅलो प्रिया. अगं नाही बाळा, ऐक शांतपणे ऐक. अगं दरवेळेच नाहीये, शांतपणे ऐक. सुनीता गेली, ऑफिस सुटल्यावर गेली. मी आता एका शेड खाली उभा आहे. लवली गार्डनची शेड आहे ना तिथे. तुमचं काय चाललंय? अरे माझा फोन आहे, मला बोलू द्या ना. त्यांना कळायला पाहिजे ना कुठे एक्झॅक्ट. कशाला मी सांगतोय. बरं ठीक. हॅलो. अगं नाही लवली गार्डन नाहीये. शेड आहे. अगं नाही, लवली गार्डन नावाची चायनीजची गाडी आहे, त्याच्या शेड मध्ये आहोत. अगं ऐक ना लवली. अगं नाही सुनीता सोबत लवली. अगं काय झालं? बाई तुम्ही का लवली? आता आय लवली तर लवलीच सांगणार ना. आता आय लवलीच आहे ना. ते काय आहे? का माऊली आहे का पाऊली आहे का गाव काय आहे? आपण कशाला लवलीच सांगणार ना. काय गरज काय? सॉरी. उगाच मदत करत होते. मी मागितले का मदत? नकोय मला तुमची मदत. तसं नाही. बाई तुम्हाला माहिती ना, माझी बायको एक नंबरची संशयी आहे माहिती आहे. तिला असं वाटतं की मी आता सुनीताला घेऊन त्या लवली गार्डन मध्ये गेलोय. बाई प्लीज असं नका करू यार. मी बोलू का कशाला? त्यांच्याशी? नको, मी बोलेन. हा नको, रुमाल दिला तर राहू दे. मदत केली. हॅलो प्रिया. अगं ऐक ना. अगं बाळा नाहीये प्रिया. अगं वाईट वाटतं खूप. प्रिया अहो ते किडा काय येतंय ते किडा? मी बोलतोय. काय लावलंय? मला वाईट वाटतं. कुकर ठेवलाय, शिटी करताय? मला वाईट वाटतं. बाई मी बोलतोय ना फोनवर. काय चाललंय तुमचं यार? मला वाटलं मदत करावी. नको, गप्प बसा. हॅलो प्रिया. अगं नाहीये, त्या कोणतरी वेगळीच बाई आहे, ती गेली माहिती नाही. अगं ऐक, मी एक काम करू, तुला व्हिडिओ कॉल करू का? म्हणजे तुला पटेल. मी व्हिडिओ कॉल करतो. हा म्हणजे तुला पटेल. मी सुनीता सोबत नाही. हा लगेच व्हिडिओ कॉल करतो. 1 मिनिट. यार. बाई मी तुमच्या पाया पडतो. मी आता व्हिडिओ कॉल करतो. करा, हा. प्लीज तुम्ही दिसू नका. मी नाही दिसत. तुमचा चेहरा दाखवू नाही, नका. नाही दाखवतच नाही तर तिला वाटेल मी की पराया औरत के साथ तुम्ही हिंदी का बोलतोय. कशाला बोलताय? ऐका ना बाई प्लीज. मी नाही दाखवत चेहरा. मी तुम्ही लपवते. खाली बसा, खाली बसा. मी खाली बसते. व्हिडिओ कॉल मध्ये दिसू नाही नका. हा, दिसत. खाली बसा, खाली बसा. हा खाली बसा. हॅलो प्रिया. नाही प्रसाद, तू खोटं बोलतोस माझ्या बरोबर. मला माहिती ती सुनीता तिथे आहे. अगं- मला माहिती ती सुनीता माझ्या संसारात का विष घालवतीये. अगं नाही बाई, इथं कोणी नाही. हा का व्हिडिओ कॉल केला? हा बघ फक्त लांब तिकडे बाबा बसले ते, बाकी कोण नाही. हे बघ गुंडी, मी सगळं दाखवतोय. गुंडी नाहीये मी. गुंडी. गुंडी प्लीज. गुंडी यू आर माय लाईफ. गुंडी यू आर माय लव्ह. खरं बोलतोस प्रसाद तू. गुंडी यू आर माय वर्ल्ड. खरं बोलतोस ना. गुंडी यू आर माय 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 सगळंच. आय लव्ह यू प्रसाद. आय एम सॉरी प्रसाद. नम्मा बेडी. उगाच काय पण विचार करतेस. जाऊ दे, सगळं जाऊ दे. येस. ऐक ना, छान पाऊस पडतोय. Yeah. तू येताना कांदा भजी प्लेट घेऊन ये ना प्लीज. ॲज यू से. प्रसाद! काय काय मला माहिती तू खोटं बोलतोय. काय? तुला कळतं कपडा गुंडाळा म्हणून मला काय कळलं. तू घरी आहे प्रसाद, मी अगं, दाखवते तुला. गुंडी कसला- तू घरी आहे. अहो तुम्ही डोक्यावर पडलात का? वरती कशाला आला? प्रिया बघत होते. माझी बायको आहे, तिच्यात काय बघण्यासारखं? ती म्हणजे काय राणीच्या बागेतला पेंग्विन आहे? बघत होते. तुम्हाला कळतंय का? आता तिला वाटलं असेल की सुनीतात माझ्यासोबत आहे, ती तोंड लपवून फिरते यार. मी एक काम करते. मी कन्सिव्ह करते त्यांना. कन्सिव्ह नाही, त्याला कन्सिव्ह करणं नाही म्हणत, कन्व्हिन्स करते. हा कन्सिव्ह मी काँग्रेस नाही झालं. काँग्रेस कशाला करतात? ऐका ना जरा शांत सॉरी बसा. मी नको बाई, आता तुम्ही काही करू नका. मी कोपऱ्यापासून हात जोडतो. कोपरापासून नाही सोडले जाते तू. आज कोपरा. माझं चुकलं. ऐका माझं. मी काहीतरी करते. नका काय करू. मी पाय पडतो. नका काय करू. तुम्ही करा.
तुम्ही करा. मलाच करावं हो, लागणार तुम्हीच करा. एक काम, तुमच्या बायकोला हे गरमागरम भजी आवडतात की नाही? हा. गरमागरम भजी. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या बायकोसाठी गरमागरम भजी घेऊन जा. हा हा. हा हा मग तुम्ही घरी जाल, दरवाजात उभे राहाल तर ती दरवाजा उघडेल. हा, हा. दरवाजा उघडल्या आधी आत काय येईल तर आधी अशा भजीचा पुडा आत येईल हा. आणि मग हा वडा आत. तुम्ही नवरा तुम्ही हा, हा. तिकडे भजी आणा तिकडे. येस येस मी जातो. हा भाऊ, ए, 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 पाऊस येतो. तो पाऊस मला पडतो. पण गेला. ते प्लास्टिक बंदी झाली ना, मोबाईल कुठे? दे माझ्याकडे दे, मी ठेवते. हा? मी ठेवते माझ्या. मी लगेच भजा घेऊन येतो. बरं ऐका, तुम्ही चाललाच तर माझ्यासाठी एक प्लेट भजी हा, हा, घेऊन या. हा, हा. आणि पैसे देते मी हा तुम्हाला. हा चाल आणि खड्ड्यात जा. हा. बायको कॉलिंग. नको बाई, मी नाही उचलत. मी उचलला तर म्हणाल बाईने उचलला, कशाला उचलला, काय गरज होती. नाही उचलला तर का नाही उचलला माझा फोन? नक्कीच तसं कटकट नको, मी उचलते. हा ताई बोला, नमस्कार. हॅलो, हे ना तुमचे ते गेलेत, भजी आणायला गेलेत. हो नाही, खरंच बघा हो, काय रोमॅन्टिक वातावरण आहे. नाही खरं तर या रोमॅन्टिक वातावरणात तुम्ही इथे पाहिजे होतात, पण हे भाग्य नेमकं मला लागलंय बघा ना. हो काय म्हण, बरं ते आले की सांगते. ओ बाई हो अच्छा हा ठीक आहे, ओके. ठेवला. माझा फोन. बायकोचा फोन होता तुमच्या. हा? बायकोचा फोन होता. काय बोललात? काय नाही म्हणलं, तुम्ही भजी आणायला गेलात. म्हणलं एवढा मस्तपैकी असं छान रोमॅन्टिक वातावरण आहे, एकत्र भजी खाण्याचा आनंदच वेगळा. नाही बरं, त्यांनी तुम्हाला एक निरोप दिलाय. त्यांनी सांगितलंय की येता येता एक दीक्षिताकडे या. काय प्रेम आहे हो तुमचं एकमेकात. तुम्हाला कसं कळलं कुठून आलीस? दीक्षितांकडे बोला. कशाला आलीस? काय अगं झालं? दीक्षित म्हणजे माझे वकील. घटस्फोटाच्या पेपरचं सह्या करायला बोलवलंय. अगं जाणं पावसात धावून चौक बोला कुठेतरी. बाई नको, ऐका. एक बाईच एका बाईला समजू शकते आणि तीच तिला समजावून सांगणार. तुम्ही आता अजिबात एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीवर काय चिडायचं, एवढं काय संशय घ्यायचा. हे पकडा, सांगत तिला. हे बघा ताई, हे बघा, तुम्ही माझा ऐका आता. हे ना सुनीता वगैरे जे काय आहे ना, ती चौचाल बाई काही नाही त्यांच्या आयुष्यात. ती आता ते मला सांगत होते. हा. अहो ती गळ्यात पडली यांच्या. हो ती नाटकं करते. एक नंबरची 12 गावचं पाणी प्यायलेली बाई आहे, तुम्हाला सांगते. हा. हा, आणि आता तुम्ही त्या सुनीताला जाऊन सांगा. हा. तिला सांगा, आता तू नाही, आता मी आहे ह्यांच्यासोबत. बोला ना ताई. हा 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 सांगते. हा काय काय बोलली प्रिया? काय बोलली? सुनीता होती. आणि निरोप दिलाय. काय? प्रसादला सांग, तोड नको दाखवू परत कधी. मारला जाऊन कुठेतरी. अगं जा ना कुठेतरी. मारला जाऊन. मी फक्त मदत करायचं म्हणून मला वाईट वाटलं. स्त्रीदाक्षिण्य म्हणून मी तुमची घरातलं पण बंद केलं, बाहेरचं पण बंद केलं. काय करू आता? तसं इल्लीगलच होतं ना. ऐका ना. अहो, घ्या ना. बास आता नाही. मॅडम आईला नंतर सगळा वाजवायचं. तर मंडळी नमस्कार. मिनी म्हात्रे ह, मिनी गरीबाच्या वाड्यातलं मेजर म्हात्रे ह. तर आता मिनी आणि मेजर असा पारंपरिक विनोद करून झालेला हो. तर आता आपण पुढे जाऊया. तर मी आज इथं माझ्या मेवणीसच्या हल्दीसाठी सई मॅडमना घेऊन जायला आलेलो हो. तुम्हाला सांगतं, मी सई मॅडमना आमच्या कोलीवाऱ्यान घेऊन जाणार आणि तिकडं मेवणीसच्या हल्दीत नाचणार. समीर चौगुले, सुपारी मॅनेजर यांच्या वलखी मुले सई मॅडम आमच्या गावात यायला तयार पण झालेल्या हो. सगळा कोलीवारा सज्ज झालेला हो. आणि मी ना लाल, पिवली, हिरवी, निली ना जांभली अशा 5 गाड्या बोलवलेल्या ह.
मॅडमनी ज्या रंगाचा ड्रेस घातला असेल ना त्या रंगाच्या गाडीत मॅडमना बसवायचा ना डायरेक्ट कोलीवाऱ्यात. ऐका ना, जर ड्रेस दुसराच असेल तर टेन्शन नाही घ्यायचा. एक पांढरी गाडी ना 4 पेंटर ठेवलेलं. मॅडमनी ज्या रंगाचा ड्रेस घातला असेल पेंटरला सांगायचा तो फरा फरा रंग मारल, मॅडमना गाडीत बसवायचा, एक सेल्फी मारायची, डायरेक्ट कोलीवाऱ्यात. नाही एक्साइटेड. तुम्हाला सांगता सई मॅडम म्हणजे टायमाच्या लय पक्क्या. 10चा टाइम दिला होता, परफेक्ट 10ला. परफेक्ट 10ला फोन आईला मला 2 तास उशीर होणार आहे. पण टेन्शन नाही, मॅडम जेव्हा केव्हा येतील मी तेव्हा मॅडमना गाडीत बसवणार ना डायरेक्ट कोलीवाऱ्यात घेऊन जाणार आहे. तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भीर फिरतो हरवणे तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कानाव तुझे गोड गोडते जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भीर फिरतो. Who's Matre? You're Matre? No, okay. Who's Matre? Matre? हिच्या असला मॅडमची सेक्रेटरी ह. मॅडम जा, तुम्ही सई मॅडमना बोलवून या जा. अहो. नको थांबा, मी सई मॅडमना बघायला लय एक्साइटेड ह. अचानक समोर आईला तर मला हार्ट अटॅक येईल. मी असे डोळे बंद करता मग बोलवा. Okay. 1, 2, 3. श्रेयस. सई मॅडम बाजू. सई मॅडम. अहो. मॅडम. ही काय तुमच्या समोर सई तामानकर. ए शाने जा मॅडमना बोलव. सई तामणकर. अरे आय एम द वन अँड ओनली सई तामानकर. देवाला जरा घाबर. औरा खोटा बोलताना देवाला घाबर. अरे मी गावात लोकांना सांगून आलो मी सई मॅडमना घेऊन येतं. सगळी पोरं गावची एशीवर मोबाईल घेऊन सेल्फी काढायला उभी आहे. तर सई मॅडम ऐवजी काय दाखवू हा पेरूक. एक्सक्यूज मी मीच आहे सई तामणकर. मी 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 माझ्या पिक्चरचा डायलॉग बोलून दाखव तुम्हाला म्हणजे पटेल. हं? श्रेयस. हातात कॅडबरी असताना समोर बिस्किट आलं ना ते तोडून आपण अर्धे अर्धे वाटून खाऊ. ए ए ए ए ए त्या नटराजाला घाबर. अरे तो डायलॉग असा नाही हो. तो डायलॉग असा ह. हिच्या असला श्रेयस वसाऱ्या. अरे तुझे हातात कॅडबरी हो तरी पण तुझे समोर बिस्किट आयला तो पण नाही तुला सोरवीत. मेवणी मेवणी मेवण्यांची पाहुणी तुला ना मला दोघांना पण मारतील. ए, छोटा चेतन जा लवकर ना सई मॅडमना बोलवून ये नाही तर सुरमईची कान फरत मारीन. अरे नको ग, पोटात सगळे मासे खवलतात. तू सई तामणकर नाही हस, तू मला फसवलेला. आता फायनल मी जे करेन ना त्याच्यावरून तुम्हाला नक्कीच पटेल की मी सई तामणकर आहे. अरे अरे लोक सई तामणकरला वेगळे कारणाने ओळखतात. याच्यानी नाही ओळखत, ऍक्टिंग मुलं ओळखतात. अरे सई मॅडम म्हणजे काय ह न तू म्हणजे का ह. अरे सई मॅडम म्हणजे पावसाच्या धारा ह न तू म्हणजे प्लास्टिक न तुंबलेला नाला ह. अरे सई मॅडम म्हणजे पाण्याचा धबधबा ह आणि तू म्हणजे पालिकेची फुटलेली पाईपलाईन ह. अरे सई मॅडम म्हणजे कायच्या काय हो. अरे मी तू म्हणजे नुसतंच हो. हे बघ मना आता सगळा खरा खरा सांग ना तर टॉमी न मोतीला तुझ्या अंगावर सोडीन नांग्या भोसकाला सांग. मी सांगते ते समीर चौगुले आहेत ना हा. ते म्हणारे साहेब नेहमी टाईट असतात. कोण साहेब.
तुम्ही मला बेवरा बोलला मला ते म्हणाले त्यांना सही हवे तू जा त्यांना काय पण कळत नाही मागच्या वेळेला ना प्राजक्ता माई म्हणून गौरवला पाठवलं होतं थांब थांब त्या सही कामन कर. हॅलो कोण पाहिजे आपल्याला समोर चौगुल्या पाहिजे. एक मिनटं साहेबांना ट्रान्सफर करतो. हॅलो हा कोण बोलताय? ए मी म्हात्रे बोलतो. हे काय होता रे टुनू अरे ते ऑफिस घेतलंय जरा मी. हे तिच्या आला तुला सई तामन करला पाठवायला सांगितलं तू कोणाला पाठवलं? काय झालंय सई मॅडम आहेत ना त्याचं लंडनला गेलेले आहेत. अरे सई मॅडम लंडनला गेल्या म्हणून सईच्या ऐवजी वसई पाठवलीस वसाऱ्या. थांब थांब तुझ्या घरी करा धरून पोरा पाठवतं. नाही नाही एक मिनिट सई मॅडम नाही आहेत मी प्रसाद ओक चालतील का? कोण? प्रसाद ओक ते फर्जंदवाला. फर्जनवाले. बोलो बोलो हा त्यांनाच चालेल बोलो. हो हो प्रसाद जा रे. हॅलो हा पुष्कर या नो 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 आता शूट पॅकअप झालं या या आय विल कॅच यू लेटर. हो आपण कोण? पाहिलं मला चिन्मय मांडलेकर शिवाय कोणच ओळखत नाही. हाय आय सेल्फ प्रसाद ओक. ओ तुम्ही परसाद ओक. येस हे पण परसाद ओक साहेब तुम्ही सेम टू सेम परसाद खांडेकर सारखा मेकअप केलाय हो. एकदम सेम टू सेम. मी असं तो काय तुम्हाला गंडवतास. ऐका ना तुम्हाला गंडवतास. तुझे तर आता वाट लावतात. ऐका ना ते समीर चौगले आहेत ना ते बोलले की तो एक साहेब येईल ते खूप प्यालेले असतात. थांब त्याला फोन लावता. थांब त्याला फोन लावता. आपने जिस नंबर को कॉल किया है वो सब बंद करके भूर निकल गया है. त्याच्या आईला याच्या सगळा बंद करून भुर गेला. फसवलं ना फ्रॉड एक नंबरचा फ्रॉड आहे. अहो खूप ना थांब ना जरा ऐका ना मी पण सेलिब्रिटी मॅनेज करतो. काय बोलता? हा अजय अतुल चालतील. अजय अतुल. हा ते सैराटवाले अजय अतुल चालतील. अरे चालतील काय येऱ्या धावतील. आता लगेच घेऊन येतो. ते चालतील येतील. हो अरे बोलव बोलव अजय अतुलला बोलव. अजय येणार आहे. अतुल अजय अतुल. समोर या समोर या समोर या. हे अजय अतुल. त्याच्या आईला तुमचे अहो मस्त आहेत ते. नाही नाही छान आता ना नाचलं समोर काय? या, मला समोर या, बोलतात, समोर या, समोर या. नमस्कार मी मेकअपमन म्हणजे पडद्यामागचा कलाकार आणि 90% पडद्यामागच्या कलाकारात एक छोटासा मेलेला कलाकार असतो. पण आता काय करणार आलिया भटाशी असावे सादर सॉरी नाही आलिया भोगाशी असावे सादर म्हणून जे पडेल ते काम करायचं दुसरं काय करणार आपण. दादा तुम्ही मेकअप दादा आहेत ना पटकन मेकअप करा माझं. पळ तिकडं काय झालं चहा घेऊन ये जाय. दादा मी ऍक्टर ऍक्टिंग करायला आलोय मी इथं. ऍक्टिंग हा अरे सॉरी मला वाटलं स्पॉट बाय झालं काय. काय दादा सकाळी चेष्टा करायला लागले राव. पटकन माझं मेकअप करा मला शूटिंगला जायचं. बरं सैराट किती वेळेस पाहिला. सैराट 12 वेळेस. वा 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 वा. एक मिनिट तुम्हाला कसं काय कळालं की मी एकापेक्षा जास्त वेळेस सैराट बघितलाय म्हणून. आता आहे का त्याच्याशिवाय तुझ्यासारख्या चेहऱ्याला मुंबईत यायचा कॉन्फिडन्स येणं तरी शक्य आहे का. हं? सांग ना. काय दादा सकाळ मस्करी करायला लागले राव. अरे माझी शूटिंग आहे आता मी ऍक्टिंग करायला आलोय. अरे मी थिएटर केलेलं आहे थिएटर. बापू गावाकडे काय भारी भारी नाटकं केलेत मी. अरे मी तुगलक केलंय गॅलिलिओ केलंय हेल्मेट सुद्धा केलंय मी. अरे घमिलावानी तोंडाच्या हॅमलेट असतं रे हेल्मेट नसतं. कसं आहे प्रयोग पाहिल्यानंतर लोक जे दगड फेकून मारतात ना त्याच्यापासून वाचण्यासाठी लागतं ते हेल्मेट. लय केलंय गावाकडे मी. तुम्ही फक्त माझा मेकअप करा मला शूटिंगला जायचं. अच्छा औरंगाबादचा आहे का तू. दादा तुम्हाला कसं काय कळलं माझं ना टॅलेंट झाकतच नाही. तुम्ही माझ्या टॅलेंट वरून ओळखलं ना मी औरंगाबादचा आहे म्हणून. टॅलेंट नाही हा
तुमच्यात कॉन्फिडन्सच वेगळा असतो. नाही नाही कॉन्फिडन्स तर हाच माझा हाच कॉन्फिडन्स. नाही नाही कसं असतं माहितीये का, तुमच्यात कॉन्फिडन्सच असतो, मग तुम्ही शिकता. बरं, दाखव स्क्रिप्ट दाखव. स्क्रिप्ट आहे कोणता रोल आहे? माझा ते गावकरी एक रोल आहे माझा. वाटलंच मला. महत्वाचा आहे तो रोल. मग माणूस एक, व्यक्ती एक, गावकरी एक. आणि कधी कधी नुसताच एक असतो. नाही नाही ही जे पात्र असतात ना, ही तुमच्या सारख्या लोकांनाच मिळतात. नाही नाही पण ते महत्वाचं कॅरेक्टर आहे. डिरेक्टर साहेब म्हटले रोल का म्हणजे डायलॉग काय तुझा? डायलॉग ते इकडं गेले चोर डावीकडे, हा डायलॉग आहे. त्याच्याशिवाय स्क्रिप्ट पुढे नाही सरकणार. महत्वाचा आहे ते. आणि पुढं नाही तेवढा एकच डायलॉग आहे मला. एवढंच डायलॉग आहे? हो पण महत्वाचा आहे तो. 3 तास वर्क केलंय मी त्याच्यावर. काय वर्क केलंय तू? आणि वेगवेगळ्या पद्धतीत घेणार आहे तो. 3 वेगवेगळ्या पद्धतीत. दाखव बरं करून. हे बघा इकडं गेले चोर डावीकडं. वा वा. पहिली पद्धत. दुसरी दुसरी इकडं गेले चोर डावीकडं. दुसरी पद्धत आहे अशी. आणि तिसरी तिसरी सिक्रेट आहे ते मी डिरेक्टरला सांगेल. तुम्ही पहिलं माझं मेकअप करा. हा नाही पण चांगला डायलॉग हा. या. इकडं गेले चोर डावीकडं. हा येस येस. अरे चायला. काय झालं काय पण याच्यातला चोर कट होणार. का कट होणार? हा आता समोरचा माणूस तुला येऊन विचारणार, हं. का रे बाबा कुठे गेले चोर? हं. मग तू म्हणशील इकडे गेले चोर डावीकडं. हं. आता एडिटर रिपिटेशन ठेवत नाही ना. म्हणजे 2 चोर नाही ठेवणार? नाही ते त्यांचा चोर ठेवतील का तुझा चोर ठेवतील? तुझा चोर कापणारच. का असं का कापणार ते? कारण समोर सेलिब्रिटी नट असणार ना. अरे असू द्या ना, कुणी बी सेलिब्रिटी नट असू द्या, मी करणार त्यांच्या समोर रोल करणार मी. प्रसाद ओक असले तर? अयो अयो काय म्हणजे खरंच का काय? कुठे गेला कॉन्फिडन्स? कुठे गेला तुझा? नाही नाही कॉन्फिडन्स नाही गेला. कसं आहे मार्क त्यांच्या हातामध्ये येत ना, म्हणून जरा भीती वाटायला लागली. बाकी काही नाहीये. नाही नाही भीती वाटायलाच पाहिजे. साधी सुधी व्यक्ती नाही बाबा ती. अरे त्यांनी हयात घालवली अभिनयात. हा मग डिरेक्शन मध्ये गोल्ड मेडल आहे. सांग. बरोबर आहे ते. मग तुझा चोर कापणार, 100% कापणार. चोर शब्द जाणार हरकत नाही. हा. मी 3 शब्दामध्ये ऍक्टिंग करीन. इकडं गेले डावीकडं अशी मी ऍक्टिंग करतो. तुम्ही फक्त माझं मेकअप अरे करा. बाबा डिरेक्टर लय मोठे माणूस आहेत. काय सांगता? त्यांचं म्हणणं आहे की शब्दांशिवाय कॅमेरा बोलला पाहिजे तर दर्जेदार कलाकृती निर्माण होते. हे काय ताण आहे बाबा, शब्दाशिवाय कॅमेरा बोलला पाहिजे. म्हणजे तुला काय म्हणते माहितीये का, तू फक्त म्हण इकडे गेलेत हा आणि डावीकडे फक्त हात करायला सांगते, नाही तर बोट करायला सांगतील. इकडं गेलेत असं आयला मग मी काय बोटाने ऍक्टिंग करू काय मग आता? मग आता मला एक गोष्ट सांग, हा. तुझ्या चेहऱ्याचा मेकअप करायचा का बोटाचा करायचा? नाही नाही करायचा तर चेहऱ्याचाच मेकअप आहे. हा. पण हरकत नाही. 2 शब्द तर राहतील ना. इकडं गेलेत असं बोट मी त्याच्यात ऍक्टिंग करील. तुम्ही फक्त माझं मेकअप करा. अरे बाबा कॅमेरामन तो लय जास्त क्रिएटिव्ह आहेत. काय सांगता? ते म्हणतील एवढं मोठं थुत्तर दाखवायची काय गरज हा? आहे? याचे फक्त डोळेच दाखवा. डोळे का? टाईट क्लोजअप एकदम टाईट. हा. तुला विचारतील हा. कुठं गेले चोर, हा. तू फक्त एवढंच करायचं. आयला का बुबळाने ऍक्टिंग करायची काय आता? काय मग आता मला सांग, तू नुसते जर बुबुळ फिरवले तर तुला विशेष लक्षवेधी बुबुळ किंवा सहाय्यक बुबुळ असं बक्षीस तरी मिळणार आहे का? आता कसं होणार दादा माझं? अहो गावाकडं मी सगळ्याला सांगितलं होतं मला पिक्चर मध्ये रोल भेटलाय म्हणून. अख्ख्या नाटकातले माझे मित्र मला बस स्टँडवर सोडवायला आले होते. काही जणांनी तर हारू सुद्धा गळ्यात घातले होते माझ्या. मी त्यांना म्हटलं होतं आता जे औरंगाबादला परत येईल ना तर ऍक्टर म्हणूनच परत येईल. आणि आता जर रोल गेला तर मी काय तोंड दाखवू गावच्या लोकांना? काय करू मी आता? अरे सांग. तू येडा आहे का रे? काय झालं? तू इथं कामच करू नको. काय सांगताय दादा? छोटे मोठे रोल करूच नको. अरे येड्या गॅलिलिओ केलेला आहे तू. गॅलिलिओ हा हेल्मेट केलेलं आहे तू. हा केलंय हा. उगलक केलेलं आहे तू. अरे तू नाटकाचा कलावंत आहेस. हा थिएटर मी तर म्हणतो ना तू मराठीमध्येच काम करू नको. काय बोलायला लागले तू तुम्ही? डायरेक्ट साऊथ मध्ये जाय. अयो हा साऊथ मध्ये? साऊथ मध्ये. अरे काय पर्सनॅलिटी तुझी. साऊथ मध्ये असा जाळ करशील तू. हो. हिंदीत काम कर, मोठे मोठे रोल कर. Yes. छोटे मोठे रोल करून करिअरची सुरुवात अंधश्रद्धा येत रे त्या सगळ्या. काय सांगताय दादा? हा.
वा वा बरं झालं दादा तुम्ही माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातलंय काय पडलंय असल्या रोल मध्ये हा. हे काय बुबळा हलवायचा कुठं रोल असतोय का नाही नाही मी जातो दादा जा. मला नकोच हा. नको ए, इकडे काय झालं दादा ते प्रोडक्शनचे कपडे तर काढून जाय बाबा. नाही ते काढतो पण माझे कपडे आतमध्ये येत ना दादा नाही ऐक त्या प्रोडक्शन वाल्याने जर तुला पाहिलं तर परत तुला बोबुळ फिरवायला लावतील. अयो नाही बाबा. नको 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 त्याच्यापेक्षा मी एक काम करतो इथंच कपडे काढतो काढ. काय कामाचं लगेच आहे? हे असले कुठं काय हे कसं असलं असतं का? माहितीये का जिथं पात्र सोडलं तिथं पात्रता सोडायची. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. दे, 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 दे. हे धर. काय पडलं ह्याच्यामध्ये मग? मी जातो डायरेक्ट साऊथ मध्येच काम करतो नाही तर हिंदीतच बघतो हिंदीत हा. कर. येऊ का रे शेवग्याच्या शेंगा याच्या कॉन्फिडन्स वर औरंगाबादहून मुंबईला आला होता का तू? आलो होतो पण आता तुम्ही माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातलंय हा. नाही थँक्यू दादा थँक्यू येऊ दादा मी हो. येतो दादा थँक्यू दादा थँक्यू दादा अरे पळ. ओ मेकअप दादा माणूस कुठे गेला हा, तो गेला. गेला हा तो रोल सोडून गेला. तो म्हणला मला छोटा रोल करायचाच नाहीये. अरे पण तिकडे शॉर्ट रेडी आहे ना मग अरे यार आता कोण काम करणार माझ्या लाईन्स पाठ आहेत सगळ्या. दादा कलाकारच आहे मी. एक काम करा पटकन तुम्ही चेंज करून घ्या आणि तिकडे शॉर्ट रेडी लगेच. लगेच आहे बरं हो, हो. का क्या बात आहे तिकडे गेलेत वा वा वा. दादा इकडं गेले चोर डावीकडं